मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केलाय। त्यांच्या या प्रवासाचा व्हिडिओ समोर आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत ट्रेननं प्रवास केलाय। पंतप्रधान मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनानंतर फडणवीसांनी या ट्रेननं प्रवास केला। मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी ते नागपूर हा प्रवास समृद्धी महामार्गाने केलाय। या प्रवासादरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं त्यांनी एका हॉटेलमध्ये थांबून जेवण केलं। मुख्यमंत्री हॉटेलमध्ये आल्याचं समजताच कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली। फडणवीस यांनी देखील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत फोटो काढले। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज शिर्डी दौऱ्यावरती त्यांच्या हस्ते डिफेन्स क्लस्टरचं उद्घाटन करण्यात आलं। तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी साई दरबारी जात समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते। राजनाथ सिंह यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती करण्यात आली, तर साईबाबा संस्थानच्या वतीनं राजनाथ सिंह यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं। या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। शिर्डीत श्रद्धेसोबतच आता शक्तीचा देखील नवा अध्याय सुरू झालाय। आज या ठिकाणी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो दारू गोळा तयार होणार आहे, जे शेल्स या ठिकाणी तयार होणार आहेत, मगाशी ते माननीय राजनाथ सिंगजींना सांगत होते की 360 दिवस लगातार आपल्याला जर एखादं युद्ध करावं लागलं आणि सीमेवर दारू गोळा लागला तर तो सगळा दारू गोळा तयार करण्याची कॅपॅसिटी आज त्यांनी तयार केलेली आहे। इतकं मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।